हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो सब्जेक्ट आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यामधील चॅप्टर नंबर 2 आहे मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. यामध्ये जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स व्हेरी IMP. या पॉईंटला IMP करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट असा हा पॉईंट आहे IMP. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स या पॉईंटला आपण सुरुवात करतात, पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर MCOM पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपलं जे काही चॅप्टर नंबर 2 होतं मिनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग ह्या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण डबल एंट्री जे काही मिनिंग आहे ते मिनिंग समजून घेतलं तर मी डबल एंट्री सिस्टीम नेमकं काय आहे ते आपण लास्ट लेक्चरमध्ये क्लिअर केलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आता आपला सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स तो आपण समजून घेऊया. आता पहिले क्लासिफिकेशन मीन्स वर्गीकरण. पहिले शब्दशः अर्थ समजून घ्या. वर्गीकरण करणे. ऑफ अकाउंट, कशाचं वर्गीकरण करायचं आपल्याला? अकाउंटचं वर्गीकरण करायचं आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स असतील ते तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं वर्गीकरण करायचं आहे. आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स म्हणजे काय की समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन, म्हणजे समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन की जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचे रेकॉर्ड समराइज म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये आपण ते डिस्ट्रीब्यूट करत असतो. आता क्लासिफिकेशनमध्ये एक चार्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यावरून तुम्हाला क्लासिफिकेशन क्लिअर होणार आहे. आता क्लासिफिकेशनमध्ये दोन त्याचे मेन मुख्य प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला पडतो पर्सनल अकाउंट आणि सेकंड जो आहे तो आहे इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट, इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटमध्ये त्याच्यामध्ये 3 भाग पडतात. त्याच्यामध्ये पहिलं येतं नॅचरल पर्सनल अकाउंट. त्याच्यानंतर सेकंड येतं आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि तिसरं येतं रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. हे 3 जे भाग आहे हे पर्सनल अकाउंटमध्ये येतात. त्याच्यानंतर तुमचं जे काही इम्पर्सनल आहे तर इम्पर्सनलमध्ये परत इम्पर्सनलमध्ये 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिले येतं, पहिला जो प्रकार पडतो तो रियल अकाउंट आणि दुसरा जो त्याच्यामध्ये टाईप आहे इम्पर्सनलमध्ये सेकंड तो आहे आपला नॉमिनल अकाउंट. शॉर्टमध्ये A/C लिहिलं तरी पण चालतंय. हे A/C म्हणजे अकाउंटच आहे. अकाउंट तुम्ही आता पुढे जसं तुम्ही अकाउंट वर्ड यूज करण्याऐवजी A/C यूज केलं म्हणजे त्याचं मिनिंग अकाउंटच होतं. आता जी रिअल अकाउंट आहे त्याच्यामध्ये परत त्याचे 2 भाग पडलेले, टँजिबल रिअल अकाउंट, इनटँजिबल रिअल अकाउंट. आणि जे काही नॉमिनल आहे त्या नॉमिनल सुद्धा 2 भाग पडलेले. त्यात पहिला आहे एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि सेकंड जो आहे तो आहे इन्कम अँड गेन्स. अशा पद्धतीने मित्रांनो आपलं अकाउंटचं क्लासिफिकेशन आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. खूप सिंपल आहे, तुम्हाला असं समजून जाईल. फक्त काळजीपूर्वक ही डायग्राम जी आहे ती डायग्राम पहिले एकदा समजून घ्या, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक त्याचं मिनिंग वगैरे तुम्हाला सगळं समजणार आहे. ते शब्द त्यातले बरेच तुमच्या ओळखीतले शब्द आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला समजायला अडचण येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे पुढचे जे चॅप्टर आहे त्यासाठी हा त्याचा बेस आहे. हा तुम्हाला क्लासिफिकेशन जर प्रॉपर क्लिअर झालं तर ऑटोमॅटिक तुम्हाला 11th नाही ऑल
स्टडीजचं म्हणजे ऑल स्टँडर्डचं अकाउंट तुम्हाला क्लिअर झाल्यासारखं आहे. तुम्हाला जर क्लासिफिकेशनचं क्लिअर झालं तर ऑटोमॅटिक तुम्हाला ऑल स्टँडर्ड म्हणजे 11, 12 BCom MCom सर्वच अकाउंट तुम्हाला इथे क्लिअर होणार आहे. तर पहिले आपण समजून घेऊ क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट मीन्स काय. समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन. तुम्ही लक्षात ठेवा, एवढंच लक्षात ठेवा, समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन्स एवढं जर लक्षात ठेवलं तरी पण चालेल. आता पर्सनल अकाउंटमध्ये आता तुम्हाला ते पर्सनल म्हणजे आपण ज्याला वैयक्तिक म्हणतो, वैयक्तिक खाते पर्सनल अकाउंट किंवा व्यक्तीचं म्हणतो एखाद्या. आता त्याच्यामध्ये बघा त्याच्यात त्यांनी 3 प्रकार दिले. पहिलं काय दिले, नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल, रिप्रेझेंटेटिव्ह. आता मेन क्लासिफिकेशनमध्ये मुख्य 2 भाग आहे बघा. पहिला पर्सनल आहे, दुसरा इम्पर्सनल आहे. पहिला कोणता आहे, पर्सनल आणि इम्पर्सनल असे 2 मुख्य भाग आहे. आणि त्याच्यामध्ये आता पर्सनलमध्ये परत त्याचे 3 भाग दिलेले बघा. बरोबर, पर्सनलमध्ये तुम्हाला 3 दिलेले. आता पर्सनलमध्ये पहिला काय, नॅचरल पर्सन. आता तुम्हाला एक तर क्लिअर आहे, पर्सनल म्हणजे वैयक्तिक खातं. आता त्याच्यामध्ये सांगितलं नॅचरल पर्सनल अकाउंट. आता नॅचरल पर्सनल अकाउंट मीन्स काय, ज्या काही नैसर्गिक व्यक्ती असतात त्या नैसर्गिक व्यक्तींचा समावेश नॅचरल पर्सनल अकाउंटमध्ये होतो. मग आता नैसर्गिक व्यक्ती कोण, की ज्यांना एक नैसर्गिक नाव असतं. जनरली बघा आपण ज्या व्यक्ती ह्युमन बिंग्स, एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं सोप्या भाषेत, नॅचरल पर्सन मीन्स काय, ह्युमन बिंग्स की ज्या निसर्गाने निर्मित केलेल्या ज्या व्यक्ती, ज्या व्यक्तींची निर्मिती निसर्गाने केलेली, म्हणजे आपण सर्व निसर्गाने निर्मित केलेले, म्हणजे आपण कोण झालो, नॅचरल पर्सन. तसं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो नॅचरल पर्सनचं एक्झाम्पल. इथे मी त्याच्या खालीच लिहितोय, तुम्ही पण हे लिहून घ्या. समजा आपण एखाद्या जेंटचं नाव घेऊया, महेश अकाउंट, आणि एखाद्या लेडीजचं नाव घेऊया, मनीषा अकाउंट. आता महेश आणि मनीषा आहे, आपण एक त्याच्यामध्ये एक पुरुषाचं नाव घेतलंय आणि एक स्त्रीचं नाव घेतलंय, महेश मनीषा. म्हणजे हे कोण आहे, नॅचरल पर्सन आहे. आता आपण बघा, आपण व्यक्ती, आपण नॅचरलच आहे, नॅचरल पर्सन आहे. आपले काही नाव असतील ते पण आपण सुद्धा नॅचरल पर्सनमध्ये येतो. फक्त एक्झाम्पलसाठी मी एक पुरुषाचं नाव घेतलं आणि एक स्त्रीचं नाव घेतलंय. हे येतात नॅचरल पर्सनमध्ये. म्हणजे ज्या व्यक्तींची निर्मिती ही निसर्गाने केलेली आहे, निसर्ग निर्मित ज्या व्यक्ती आहे त्यांना काय म्हणायचे, नॅचरल पर्सनल. आता याच्यामध्ये तुम्हाला बघता काय, आपल्याला डिस्ट्रीब्युशन क्लासिफिकेशन करायचं असतं. तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात, क्लासिफिकेशन सिंपल एकदम. तर नॅचरल पर्सनमध्ये कोण येतं, निसर्ग निर्मित व्यक्ती, म्हणजे आपण सर्वच त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामध्ये दुसरं येतं आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. आता आर्टिफिशियल पर्सनल म्हणजे अशा व्यक्ती की ज्यांची निर्मिती ही कायद्याने केलेली असते, क्रिएटेड बाय लॉ. अशा व्यक्ती ज्यांची निर्मिती कायद्याने केलेली आहे. आता बघा उदाहरण घ्या, आपण व्यक्ती नाही, आपण एक निसर्ग निर्मित व्यक्ती, समजा आपल्याला नाव आहे, समजा महेश एका व्यक्तीचं नाव आहे, बरोबर. पण बघा एखादा बिझनेस असतो तर बिझनेसला आपण नाव देतो, किंवा एखादी बँक आहे, आता बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया ही व्यक्तीच आहे, एक प्रकारची व्यक्ती, पण तिला ती निसर्ग निर्मित आहे का, नाही. एक त्याला कायद्याने ते नाव आलं बँक ऑफ इंडिया आणि त्याद्वारे व्यवहार होऊ लागले. मग तसंच जनरली एक्झाम्पल आर्टिफिशियल पर्सनमध्ये कोण येतं, जे कायद्याने निर्मित केलेली. समजा एक्झाम्पल मी इथे लिहितो, बँक ऑफ इंडिया अकाउंट. आता जसं बघा नॅचरल पर्सनमध्ये महेश मनीषा आलं, आर्टिफिशियल मध्ये कोण आलं, बँक ऑफ इंडिया अकाउंट. त्याच्यानंतर बघा आपलं हे असतं टाटा लिमिटेड, टाटा कंपनी. टाटा कंपनी बघा तुम्ही, लिमिटेड अकाउंट. आता टाटा कंपनी हे काही निसर्गाचं नाव, हे काही निसर्ग निर्मित व्यक्ती का, हे कायद्याने दिलेलं नाव आहे. टाटा कंपनी लिमिटेड हे कायद्याने दिलेलं नाव आहे. त्याच्यानंतर बघा आपलं इंडियन रेल्वे, इंडियन रेल्वेज अकाउंट. किंवा बघा आपल्या ग्रामीण भागामध्ये पतसंस्था असतात, नागरी पतसंस्था लिमिटेड, सहकारी पतसंस्था लिमिटेड, अशा संस्था असतात. हे बघा आर्टिफिशियल पर्सनलमध्ये कोण येतं, एखादी संस्था येते, एखाद्या संस्थेचं नाव, बँकेचं नाव, त्याचबरोबर एखादी मोठी ब्रांच असेल, जसं इंडियन रेल्वे आहे, गव्हर्नमेंटची इंडियन रेल्वे आहे, जे मोठे डिपार्टमेंट्स असतील त्या डिपार्टमेंट, LIC आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, या टाईपचे जे काही बॅलन्सेस, या टाईपचे जे काही अकाउंट्स आहेत ते कशामध्ये येतात, आर्टिफिशियल. कारण की LIC झालं, बँक झालं, हे कुणी निर्मित केले, कायद्याने याची निर्मिती केलेली असते. जी निसर्ग निर्मिती आहे ते कशामध्ये आले, नॅचरल पर्सनलमध्ये. ज्यांची निर्मिती ही कायद्याने केलेली आहे ते कशामध्ये येतात, आर्टिफिशियलमध्ये. त्याच्यामध्ये कोण आहे, बँक ऑफ इंडिया एक्झाम्पल घेतलं आपण, टाटा कंपनी लिमिटेड आहे, इंडियन रेल्वेज आहे. अशा भरपूर ज्या काही डिपार्टमेंट्स किंवा ज्या काही अशा ऑर्गनायझेशन्स आहे त्या ऑर्गनायझेशन कशामध्ये येतात, आर्टिफिशियल पर्सनलमध्ये. आणि त्याच्यानंतर येतं तिसरं रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल. आता रिप्रेझेंटेटिव्हमध्ये फिक्स बॅलन्स असतं. त्याच्यामध्ये येतं पहिलं हे फिक्स असं बदलत नाही, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. दुसरा असतो, आता इथे नंबर देतो मी, आउटस्टँडिंग इन्कम.
3 नंबर येतं प्रीपेड एक्सपेन्सेस आणि 4th नंबर मी इथे घेतो प्री रिसिव्ड इन्कम. ह्या म्हणून लक्षात एवढंच ठेवायचं तुम्हाला. जर यादा करायची तुम्हाला आउटस्टँडिंग प्रीपेड असं नाव आलं बॅलन्समध्ये, तुम्हाला आता समजा असं तक्ता दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं हे बॅलन्स डिस्ट्रीब्यूट करा, तर डिस्ट्रीब्यूटमध्ये जर कुठं आउटस्टँडिंग प्रीपेड जर असेल तर ते कुठे घ्यायचं, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनलमध्ये. आता आउटस्टँडिंग म्हणजे काय ते सांगतो मी तुम्हाला. आउटस्टँडिंग म्हणजे बाकी असणे, मग एक तर मिळायचं पण बाकी असू शकतं किंवा द्यायचं पण बाकी असू शकतं. आउटस्टँडिंगचं मिनिंग होतं बाकी असणे. आणि प्रीपेड म्हणजे आगाऊ दिलेले, आधीच देऊन टाकलेले, ज्याला आपण प्रीपेड म्हणतो. प्री रिसिव्ड म्हणजे आधीच मिळवलेले, जे आपण आधीच मिळवलंय, जे एका तारखेला मिळवायला पाहिजे ते आपण आधीच घेऊन टाकलं, त्याला आपण म्हणतो प्री रिसिव्ड. समजा तर काय, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करतात, तुम्ही एका कंपनीमध्ये काम करता आणि तुम्ही त्यांना म्हटलं की माझा महिना 1 तारखेला भरणार आहे, मला पेमेंट 10 दिवस आधी द्या, मला गरज आहे. तुम्ही त्यांच्यामध्ये ॲडव्हान्स लिहून घेता. आपण उचल घेणे, आपल्या भाषेमध्ये आपण उचल म्हणतो, त्याला म्हणायचं प्री रिसिव्ड. म्हणजे आपण जे काय ते आधीच रिसिव्ड करून घेतले, आपली तारीख होण्याच्या आधी, त्याला आपण म्हणतो प्री रिसिव्ड. मग हे जे काही प्री रिसिव्ड, प्रीपेड, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि इन्कम, हे सर्व कुठे येणार, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये येणार. मग तुम्हाला पर्सनलमध्ये 3 गोष्टी बघा. पहिले नॅचरल पर्सन, म्हणजे नॅचरल पर्सनमध्ये कोण, जसं मी एक्झाम्पल महेश, मनीषा, सुनीता, सोनम, ह्या टाईपचे जे काही व्यक्ती आहे, प्रथमेश, ह्या टाईपचे जे अकाउंट्स आहेत ते कुठे घ्यायचे, नॅचरल पर्सनमध्ये. आर्टिफिशियल ज्यांची निर्मिती कायद्याने झालेली असते, त्यामध्ये कोणतं इंडियन रेल्वेज आलं, टाटा कंपनी लिमिटेड आलं, ह्या टाईपचे जे अकाउंट्स आहे, बँक ऑफ इंडिया आलं, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, सगळ्या बँका, पतसंस्था, कंपन्या, ह्या सगळ्या कुठे येतात, आर्टिफिशियलमध्ये. आणि रिप्रेझेंटेटिव्हमध्ये कोण येतं, फक्त आउटस्टँडिंग, प्रीपेड, प्री रिसिव्ड, हे 4 बॅलन्स हे डोक्यात फिट करून ठेवायचे, ते बदलत नाही, हे येतात रिप्रेझेंटेटिव्हमध्ये. आता त्याच्यानंतर बघा नेक्स्ट इम्पर्सनल. आता इम्पर्सनलमध्ये पहिलं आहे रिअल. इम्पर्सनलमध्ये कोण आहे, फर्स्ट रिअल. आता आपण जसं पर्सनल पाहिलं, आता रिअल बघूयात काय. आता रिअलमध्ये पहिलं काय सांगितलं मुलांना त्यांनी, टँजिबल रिअल अकाउंट. पहिलं काय, टँजिबल रिअल अकाउंट. आता एक पहिले सांगतो, हे जे रिअल अकाउंट असतं, या रिअल अकाउंटमध्ये ऑल प्रॉपर्टीज असतात. काय असतात, हे प्रॉपर्टीचं अकाउंट असतं. कशाचं अकाउंट असतं, प्रॉपर्टीज. त्याच्यात ऑल प्रॉपर्टी असतं, ज्याला आपण काय म्हणतो, संपत्ती, मालमत्ता, हे अशाशी संबंधित असतं. याच्यामध्ये पैसे, कॅश, ॲसेट असतं सर्व काही. ॲसेट आपण क्लिअर केलं आहे. ॲसेट आपण इम्पॉर्टंट टर्म्स चॅप्टर नंबर 1 मध्ये ॲसेट म्हणजे काय हे क्लिअर झालेलं आहे. सर्व ॲसेट प्रॉपर्टी ह्या रिअल अकाउंटमध्ये असतात. आता त्याच्यामध्ये टँजिबल रिअल अकाउंट. टँजिबल म्हणजे त्याचं मिनिंग असते की टँजिबल म्हणजे आपल्या डोळ्याने दिसतं, ज्याला आपण म्हणतो मूर्त. जे आपल्या डोळ्याने दिसतंय त्याला आपण काय म्हणतो, टँजिबल. मग समजा एक्झाम्पलमध्ये टँजिबलमध्ये तुम्ही सांगू शकतात की तुम्हाला एक्झाम्पल आहे फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग. फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग आपल्या डोळ्याने दिसतंय, हे काय आहे, आपल्या टँजिबल ॲसेट, जे आपल्या डोळ्याने दिसतात. कॅश, फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग, कॅश यासारखे जे ॲसेट्स आहे, ह्या ॲसेट कोणते असतात, टँजिबल ॲसेट, की जे आपल्या डोळ्याने दिसतात. डोळ्याने दिसतात, पैसे आपल्या डोळ्याने दिसतात, मशीन आपल्या डोळ्याने दिसतं, बिल्डिंग आपल्या डोळ्याने दिसते, फर्निचर पण आपल्या डोळ्याने दिसतं. जे आपल्याला डोळ्याने दिसतात त्या ॲसेटला काय म्हणायचं आहे, टँजिबल. आता रिअल अकाउंट, टँजिबल रिअल अकाउंट पण टँजिबल ॲसेट्स म्हणजे हे एक प्रकारचं प्रॉपर्टीचं अकाउंट आहे. म्हणून याच्यामध्ये येताना ॲसेटच येतात, याचा समावेश कोणाचा होतो, ॲसेटचा होतो. त्याच्यानंतर दुसरं बघा इनटँजिबल. आता इनटँजिबल म्हणजे अशा की जे आपल्या डोळ्याने दिसत नाही. इनटँजिबल काय, जे आपल्या डोळ्याने दिसत नाही. आता त्याच्यामध्ये कोणते ॲसेट पहिले मी लिहून देतो तुम्हाला, नंतर आपण ते एक्सप्लेन करूयात. पहिलं त्याच्यामध्ये गुडविल, सेकंड येतं पेटेंट्स, थर्ड येतं कॉपीराइट्स. 3च घेऊया आपण. आता काय होतं मुलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण एक बिझनेस सुरू केलाय. आपण काय केलं, एक बिझनेस सुरू केलाय आणि आपला बिझनेसची खूप चांगली सर्व्हिस आहे. आपण कस्टमर आलेला, नमस्कार, काय चाललंय, बरं आहे का, आपण खूप त्यांची चौकशी करतो. कस्टमरला खूप छान वाटतं, ते मला खूप चांगलं विचारपूस करतात. तो कस्टमर काय करतो, मार्केटमध्ये गेला ना, दुसऱ्या 2 जणांना सांगतो त्या दुकानात जा, खूप चांगलं तिथे सर्व्हिस मिळते, ते खूप चांगलं बोलतात, त्यांची सर्व्हिस खूप चांगली. तो काय करतो, तुमची ॲडव्हर्टाइजमेंट करतो. मार्केटमध्ये जाऊन तुमच्याबद्दल सांगतो मार्केटमध्ये. मग तुमच्या दुकानाबद्दल मार्केटमध्ये तुमचं नाव कसं होतं, चांगलं होतं. मग तुमच्या नावाचं एक ब्रँड तयार होतो, अरे खूप मोठं दुकान आहे, खूप मोठं शोरूम आहे, तिथे खूप चांगली सर्व्हिस दिली जाते, त्यात तिथे खूप चांगल्या पद्धतीचा माल विकला जातो. हे सर्व काही तुमच्याबद्दल मार्केटमध्ये माहीत होतं. मार्केट तुमच्याबद्दल कळतं की मग
तुमची जी काही तुमची जी काही पत त्या मार्केटमध्ये आहे, म्हणजे तुमचं जे काही नाव त्या मार्केटमध्ये झालेलं असतं, त्या नावाला म्हणायचं गुडविल. गुडविल कशाला म्हणायचं? तुमचं जे काही तुम्ही मार्केटमध्ये जे कमवलेलं जे काही नाव आहे, रेप्युटेशन आहे तुमचं, त्या रेप्युटेशनला काय म्हणायचं? गुडविल. तुमच्या बिझनेसचं जे काही नाव कस्टमरमध्ये आहे. बघा आता असं असतं, एकदा एक कस्टमर बघा आपली सर्व्हिस आवडते, ते लाईफ टाईम आपलं होऊन जातं की ते बरोबर आपल्याकडेच येणार, कुठेच जाणार नाही. का? त्यांना आपली सर्व्हिस आवडती, त्यांना आपल्याकडच्या गुड्स चांगल्या वाटतात, त्यांना आपल्याकडची गुडची क्वालिटी चांगली वाटते. म्हणजे आपलं काय आपण टिकून ठेवलंय? गुडविल. आपण नाही म्हणत का क्वालिटीशी तडजोड नाही, त्याला काय म्हणायचे? गुडविल. 2 नंबर येतं पेटेंट्स. मुलांना तुम्ही एक दे धक्का नावाचा पिक्चर बघितला असेल, तर दे धक्का नावाच्या पिक्चरमध्ये बघा तुम्ही मकरंद अनासपुरे असतो, तर शेवट बघा ते मकरंद अनासपुरे पिक्चरमध्ये तुम्ही बघितला असेल, तो पिक्चर पूर्ण मकरंद अनासपुरे एक तो गाडीचा एक पार्ट बनवतात बघा, आणि तो पार्ट काय होतो बनवल्यानंतर त्यांचा जो काही मेवणा असतो तो विकून टाकतो, तो पार्ट विकून टाकतो. पण तो पार्ट जो असतो तो पार्ट मकरंद अनासपुरेंच्याच नावावर रजिस्टर्ड झालेला असतो. मग त्या कंपनीचा गाडीचा 2 व्हीलर गाडीचा तो पार्ट बनवतात ते, आणि तो पार्ट मकरंद अनासपुरेंच्या नावावर झालेला असतो. आणि त्या पिक्चरच्या शेवट बघा जेव्हा मकरंद अनासपुरेला त्यांचा एक त्या ऑफिसचा एक व्यक्ती येतो, तो मकरंद अनासपुरेला म्हणतो तू तो पार्ट बनवला, त्या पार्टचं काय झालं? मकरंद अनासपुरे म्हणतो कशाला जखमीवर मीठ चोळतोय? तर तो सांगतो की नाही, तुझा पार्ट मार्केटमध्ये आला आणि तुझ्या पार्टसाठी एवढे पैसे तुला कंपनी देते, म्हणजे त्याला काय म्हणायचं? पेटेंट्स. जसं आपण एखादं नवीन मॉडेल बनवतो आणि त्या मॉडेलला एखादी कंपनी असेल, ती कंपनी त्या बदले आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पैसे देते. का? आपण त्या कंपनीसाठी काहीतरी मोठ्या प्रमाणात त्या कंपनीचं एक पार्ट म्हणा त्या कंपनीसाठी दिलेलं असतं, त्याला काय म्हणायचं? पेटेंट. जसं दे धक्का पिक्चरमधलं तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला क्लिक होऊन जाईल, प्रत्यक्षात पाहिलेलं असेल तुम्ही तर तुम्हाला नक्कीच ते क्लिक होईल, आणि जर पाहिलेलं नसेल तर एक वेळ आवर्जून बघा क्लिअर होण्यासाठी फक्त. आणि त्यानंतर तो कॉपीराईट. आता कॉपीराईट म्हणजे काय असतं मुलांना? आता डोळ्याने दिसते कॅसेट, आता पेटेंट्स पण आपल्या डोळ्याने दिसत नाही, फक्त आपल्याला माहिती असं दिसतं कुठे पेटेंट्स आहे दिसत नाही, फक्त आपल्याला माहिती ते भेटणार आहे आपल्याला, ते दिसत नसतं. कॉपीराईटचं पण तसं असतं बघा. कॉपीराईट एक प्रकारचे आपले ॲसेट असते की आपण स्वतः उदाहरण घ्या, एखादं लेक्चर असेल आणि ते लेक्चर जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने कॉपी केलं, साहजिक आहे त्या व्यक्तीने कॉपीराईट क्लेम होणार. मग कॉपीराईट मी त्या व्यक्तीने कॉपीराईटचा क्लेम करणार ना, व्हिडिओ माझा आहे, तर अशा वेळेला त्या व्यक्तीवर काय होतो? त्या कॉपीराईटचा. किंवा बघा आपला बिझनेस असेल, त्या बिझनेसचं एक आपलं एक पर्टिक्युलरली फोटो असतो किंवा आपण फ्रेम तयार केलेली असते, मग ती फ्रेम बघा बरेच जण काय करतात, आपलीच फ्रेम बघून कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करतात, आपल्यासारखीच फ्रेम बनवतात. मग आपल्यासाठी फ्रेम बनवली, पहिले फ्रेमचा ओनर कोण आहे? आपण आहे. आणि आपल्यासाठी फ्रेम जर दुसरा बनवत असेल त्याचा ओनर कोण असतो? आपण. ती आपल्या नाव रजिस्टर्ड असते. मग ती जर दुसऱ्याने म्हणून चालेल का? नाही. म्हणून ती आपले काय असते? ॲसेट, पण ती आपल्या डोळ्याने दिसत नाही. याला म्हणायचं इनटँजिबल रिअल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये लक्षात ठेवा फक्त प्रॉपर्टीज येतात, बाकी रिअल अकाउंटमध्ये काहीच येत नाही. लक्षात ठेवायचं रिअल अकाउंटमध्ये काय येतं? फक्त ॲसेट्स. त्यानंतर येतं नॉमिनल अकाउंट. आता नॉमिनल नाव खूप अवघड असते, नॉमिनल खूप सिम्पल आहे, अवघड नाही काहीच नाही. आता नॉमिनलमध्ये पहिलं बघा काय येतं? एक्सपेन्सेस अँड लॉसेस. पहिलं काय येतं नॉमिनलमध्ये? एक्सपेन्सेस अँड लॉसेस. समजा उदाहरण घ्या, तुमचा बिझनेस आहे, मग तुमच्या बिझनेसमध्ये खर्च काय होऊ शकता मुलांनो? असा विचार करा, तुमचा बिझनेस आहे, तुमचा खर्च काय असेल? तुमचा खर्च असेल तुम्हाला कामगारांना सॅलरी द्यावी लागणार. काय द्यावी लागेल? सॅलरी. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही शॉप असेल ते जर भाडेतत्वावर असेल तर तुम्हाला त्याला रेंट द्यावे लागणार आहे. काय द्यावं लागेल? रेंट. म्हणजे सॅलरी झालं, रेंट झालं. परत तुम्हाला सांगतो की तुमचं जे काही खर्च होता बिझनेसचे, जसं ट्रान्सपोर्टेशन आहे, ट्रान्सपोर्ट चार्जेस, या टाईपचे जे खर्च असतात हे खर्च कुठे येतात? एक्सपेन्सेसमध्ये. आता एक्सपेन्सेस आहे ते मला सर एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग काही जर आपल्या बिझनेसला लॉस झाला असेल, बिझनेसमध्ये लॉस होतात ना, तोटा झाला असेल, तर असे सुद्धा बॅलन्स कुठे येतात? समजा एखादी मशिनरी आहे, तुम्ही 1 लाख रुपयाला विकत घेतली, 70,000 रुपयाला विकून दिली लगेच, तुम्हाला लॉस झाला का नाही? 30,000चा. म्हणजे असे जे काही लॉसेस असतात ते लॉसेस पण कुठे येतात? नॉमिनल अकाउंटमध्ये. म्हणजे एक्सपेन्सेस लॉसेस. एक्सपेन्सेस म्हणजे आपण खर्च करतोय ते खर्च. काय करतो आपण? सॅलरी खर्च होती आपली, रेंट आपला खर्चच आहे ते खर्च. परत प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, आपल्या कंपनीमध्ये आपल्याला पेन लागतात, पेन्सिल लागते, बरंचसं जे काही एज्युकेशनल मटेरियल असतं, इक्विपमेंट, हे सगळे आपल्या त्याच्यावर आपण खर्च करत असतो. मग खर्च म्हणजे तुम्हाला एक्सपेन्सेस आहे. लॉसेस म्हणजे काय? की एखाद्या ॲसेटमध्ये किंवा एखादी आपण म्हणतो की बिझनेसमध्ये एखादी अशी काही गोष्टी घडल्या, त्यातून आपल्याला लॉस झाला, आपण एखादी ॲसेट विकून दिली, ती लॉसमध्ये सेल केली, तर अशा वेळेला आपल्याला काय होत असतो? लॉस. किंवा आपल्या गुड्स आहे, त्या गुड्स काय झाल्या? डिस्ट्रॉय झाल्या, जळाल्या, आपल्याकडच्या वस्तू जळाल्या, म्हणजे आपला लॉस होतो. काही वेळा आपल्या दुकानाला आग लागली की आपला लॉस होतो. अशामध्ये जे काही लॉस आहे ते याच्यामध्ये येत असतात. आणि पुढचं आहे त्याच्यामध्ये इन्कम अँड गेन्स. इन्कम पैसे आणि दो,
इन्कम्स. आता इन्कम्समध्ये काय असतं, उदाहरण तुमचा बिझनेस आहे, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला इन्कम काय असतील, एक जनरल तुम्ही इमेजिन करा की भरपूर असे इन्कम्स आहे जे बिझनेसला मिळत असतात. त्याच्यामध्ये असतं तुम्हाला एक पहिलं इन्कममध्ये असतं, जर आपण इन्कममध्ये जर घेतलं बिझनेसचं, त्याच्यामध्ये असतं रेंट रिसिव्ड असतं. तर रिसिव्ड आता तुम्हाला म्हणतो इन्कममध्ये रिसिव्ड असतं, रिसिव्ड म्हणजे मिळालेले. मग तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये तुमचं एखादं कुठं काही शॉप्स तुम्ही भाडोत्री दिला असेल तर त्याला असतं रेंट रिसिव्ड, तुम्हाला रेंट मिळतं. परत तुम्हाला काही कंपन्या बघा कमिशन बेसवर बिझनेस असतो की तुम्ही जर त्यांच्या जास्त गुड सेलिंग केलं तुम्हाला कमिशन मिळतं, म्हणजे कमिशन काय रिसिव्ड. रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड यासारखे जे बॅलन्स आहे, रिसिव्डचे जे बॅलन्स असतात ते काय असतात आपले इन्कम. आणि गेन्स म्हणजे जसं बघा लॉस होता ना, लॉस म्हणजे काय तोटा. गेन म्हणजे काय नफा होणे, एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या वस्तूची व्हॅल्यू जी आहे तिचं वाढ होणे. आता मशिनरी 20,000ची मशिनरी घेतील तिला 25,000 रुपये भाव आला तर काय झालं गेन. बघा आता गोल्ड सध्या मार्केटमध्ये गोल्डचं चालू आहे बघा मार्केट. गोल्ड 3 वर्षापूर्वी तुम्ही गोल्ड पाहिलं 60-70 हजार रुपये असेल पर 10 ग्रॅम, 70,000 पर 10 ग्रॅम. तुम्ही जर आज टुडेचा रेट बघितलं तर 1,25,000 ॲप्रॉक्सिमेटली आहे, म्हणजे ॲव्हरेज 1,25,000. बस 70,000चा रेट आता 1,25,000 म्हणजे काय झालं, रेट गेन झाला, वाढला आहे ना, भाव वाढला की नाही सोन्याचा 70,000 1,25,000 म्हणजे काय इन्कम्स अँड गेन्स म्हणजे वाढणे. मग ज्यावेळेस अशा वेळेस आपल्याकडे अवेलेबल असलेल्या वस्तूंची व्हॅल्यू वाढते त्यावेळेस काय होते, त्याला काय म्हणतो आपण गेन. आणि जेव्हा व्हॅल्यू कमी होते त्याला आपण म्हणतो लॉस. मग अशा पद्धतीने मित्रांनो आपलं जे काही क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स होतं ते आपण समजून घेतलं. या 2 मिनिटांमध्ये पुन्हा आपण त्याची चर्चा करूया. पहिलं होतं पर्सनलमध्ये 3 पार्ट होते, नॅचरल, आर्टिफिशियल, रिप्रेझेंटेटिव्ह. त्याच्यामध्ये नॅचरलमध्ये कोण होतं, नैसर्गिक व्यक्ती. आर्टिफिशियलमध्ये कायद्याने निर्मित केलेली व्यक्ती. आणि रिप्रेझेंटेटिव्हमध्ये कोण होतं, आउटस्टँडिंग, प्रीपेड, प्री रिसिव्ड. हे 4 बॅलन्स पार्ट करून ठेवायचे डोक्यामध्ये. त्याच्यानंतर इम्पर्सनल. आता इम्पर्सनलमध्ये तर पहिलं रिअल अकाउंट. रिअलमध्ये कोण होतं, टँजिबल, रिअल, इनटँजिबल. आता रिअल अकाउंट इथं प्रॉपर्टी अकाउंट, हे प्रॉपर्टीचं अकाउंट असतं. टँजिबल रिअल अकाउंटमध्ये ज्या ॲसेट्स असतात मालमत्ता ज्या आपल्या डोळ्याने आपण बघू शकतो त्या येतात टँजिबल रिअलमध्ये. त्याच्यात फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग, कॅश. आणि इनटँजिबलमध्ये ज्या आपल्या डोळ्याने दिसू शकत नाही त्याच्यामध्ये गुडविल म्हणजे आपल्या बिझनेसचं एक नाव असतं, ख्याती असते, रेप्युटेशन असतं. त्यानंतर पेटेंट्स असतं की आपण एखादा मॉडेल जर एखाद्या कंपनीला त्या कंपनीला मॉडेल बनवून दिला आणि त्याचा तिला बेनिफिट मिळाला, ती कंपनी आपल्याला काय करते, एक पैशा स्वरूपात पैसे पे करत असतात, त्याला आपण आपले ॲसेट म्हणतो. आणि कॉपीराईट्स तुम्हाला सांगितलं मी, जर आपली एखादी व्हिडिओ असेल किंवा काही पण आपलं मटेरियल असेल ते कॉपी पेस्ट केलं किंवा आपल्या बोध चिन्ह आपण ज्याला म्हणतो बघा, आपल्या याचं बिझनेसचा एक सिम्बॉल असेल तो सिम्बॉल कोणी कॉपी केला तसा सिम्बॉल बनवण्याचा प्रयत्न केला त्याला आपण कॉपीराईट म्हणतो. पण त्याचे फर्स्ट ओनर आपण असतो म्हणून आपली ती काय असते, ॲसेट. नॉमिनल अकाउंट. नॉमिनलमध्ये पहिलं येतं एक्सपेन्सेस अँड लॉसेस. एक्सपेन्सेस अँड लॉसेसमध्ये एक्सपेंडिचर जे बिझनेसचे खर्च आहे ते आपण यामध्ये घेतो. मग त्याच्यामध्ये सॅलरी असेल, रेंट असेल, कमिशन पण खर्च असतो, डिस्काउंट पण खर्च असतो. तर भरपूर आहे. पुढे आपण ते प्रॉब्लेम घेऊ तेव्हा तुम्हाला ते समजेल. आणि इन्कममध्ये जे पैसे मिळतात, इन्कम मिळतो, डिस्काउंट पण मिळू शकतो आपल्याला, आपल्या सप्लायरकडून डिस्काउंट मिळू शकतो. डिस्काउंट असेल, त्याच्यामध्ये रेंट रिसिव्ड असेल, कमिशन रिसिव्ड असेल. गेनमध्ये एखाद्या वस्तूची व्हॅल्यू जर आपली वाढली असेल, गेन जसं तुम्हाला मी आता गोल्डचं एक्झाम्पल दिलं त्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने मित्रांनो जे काही क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आहे ते आपण डिटेलमध्ये समजून घेतलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू नका. आणि व्हिडिओमध्ये जर काही शंका असेल, काही संबंध नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या शंकेचं 101% निरसन केलं जाईल. थँक्यू.